नमस्कार, मी मयुरेश कडव आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे पाकिस्तानातून। पाकिस्तानी सैन्यानं थेट पाकिस्तानमध्येच लष्करी कारवाई करून आपल्या देशातच एअर स्ट्राईक घडवून आणलाय। चीनी बॉम्बनं पाकिस्तानमधील नागरिक का मारले गेले, नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पाकचा पाकिस्तानवरच एअर स्ट्राईक। चीनी बॉम्बनं मारले पाक नागरिक। गोंधळलेल्या पाक सैन्याविरोधात संताप। भारतानं सिंदूर ऑपरेशन राबवून पाकिस्तानात घुसून दहशतवादी संपवले, तर पाक सैन्यानं मात्र पाकिस्तानातच चीनी बॉम्ब वापरून निष्पाप नागरिकांचे बळी घेतले। होय, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरंय। पाकचं सैन्य आपल्याच नागरिकांच्या जीवावर उठलाय। बॉम्ब डागत केलेल्या या लष्करी कारवाईमध्ये 30 पेक्षा अधिक मुलाबाळांचा मृत्यू झालाय, तर शेकडो नागरिक जखमी आहेत। पहा या गोंधळलेल्या पाकिस्तानच्या आर्मीनं नेमकं काय केलंय। पाक सैन्याची मध्यरात्री खैबर पख्तूनख्वामध्ये लष्करी कारवाई। चीनी J-17 फायटर प्लेन मधून नागरी वस्तीवर डागले बॉम्बस्फोटात 30 लोकांचा मृत्यू, महिला आणि मुलांचाही समावेश। पाकिस्तानी आर्मीकडून मौन, जगभरात कारवाईचा निषेध। अफगाणिस्तान जवळ असलेल्या या प्रांतात तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी लपले असल्याचं म्हणत पाकनं हे ऑपरेशन राबवलं। मात्र दहशतवादी दिले सोडून आणि निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानं पाकिस्तानात आपल्याच लष्कराविरोधात पाकिस्तानी नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। खैबर पख्तूनख्वाला पाकिस्तानकडून घेऊन अफगाणिस्तानमध्ये सामील करायचं याकरता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते अफगाणिस्तानमधून वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तानवरती हल्ला करत असतात आणि त्याचा बदली घेण्याकरता पाकिस्तानच्या हवाई दलाने हल्ला केला आणि या हल्ल्यात त्यांनी फायटर जेट्स वापरली की पाकिस्तानी एअरफोर्सला असं वाटत होतं की तिथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननी खैबर पख्तूनख्वाच्या आत स्वतःचा एक बेस बनवला होता आणि त्या बेसमधून ते पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला करत होते। अस्सलाम वालेकुम, या कारवाईवर आता सवाल उपस्थित होत आहेत, कारण हा भाग इम्रान खानचा बालेकिल्ला असून मुद्दामहून इथल्या नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप होऊ लागलाय। पाकिस्ताननं आपल्याच लोकांचा जीव घेऊन स्वतःचीच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की करून घेतली। त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय लवादानं आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं देखील या प्रकाराची गंभीर दखल घेऊन लोकांचे जीव वाचवावे अशी मागणीही जोर धरतीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आणि आता बातमी आहे थायलंडमधून। विकास कामं सुरू असताना अपघात होण्याच्या अनेक घटना तुम्ही आजवर पाहिल्या असतील। कुठे क्रेन कोसळून अपघात होतो, तर कुठे निर्माणाधीन पूल कोसळतो। मात्र बँकॉकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे। इथं भूमिगत रेल्वे स्टेशनचं काम सुरू होतं आणि अचानकपणे रस्त्याला भगदाड पडलं। पुढे काय घडलं तुम्हीच पहा। बँकॉकमध्ये रस्त्याला भलं मोठं भगदाड। जीव वाचवण्यासाठी लोकांची धावाधाव। सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल।
सोशल मीडियात हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर AI व्हिडिओ असल्याचं वाटतं. अनेकांनी तर हा व्हिडिओ एडिटेड असल्याचा दावा केलाय. मात्र हा व्हिडिओ एडिटेड नाही, तर ही घटना थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये घडली आहे. इथं भूमिगत रेल्वे स्टेशनचं काम सुरू होतं आणि रस्त्यावर अचानकपणे भगदाड पडलं. साऊथ चायना पोस्टच्या वृत्तानुसार बुधवारी पहाटे बँकॉकमधील रुग्णालयासमोर 50 मीटर खोल खड्डा पडला. या खड्ड्यानं अवघ्या काही क्षणात मोठं रूप घेतलं आणि काही वाहनांसह विजेचे पोल त्यात गाडले गेले. या अपघातानंतर या ठिकाणी एकच धावाधाव उडाली. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावू लागले. अनेकांना हा भूकंप असल्याचं वाटत होतं, त्यामुळे आसपासच्या इमारतीतले लोकही बाहेर पळाले. मात्र थोड्याच वेळात हा भूकंप नसून भूमिगत रेल्वे स्टेशनच्या कामामुळे अपघात घडल्याचं समोर आलं. या घटनेनंतर बँकॉकच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तसंच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या भागातील वाहतूक बंद केली. या अपघातात किती लोकांचा मृत्यू झालाय हे समजू शकलेलं नाही. मात्र लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. येत्या काही दिवसात थायलंडमध्ये सुपर टायफून रागासा धडकणार आहे. त्यामुळे बँकॉकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशातच हा मोठा खड्डा तयार झाल्यानं आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. थायलंडनंतर जाऊयात मेक्सिकोत. मेक्सिकोतील प्रसिद्ध असा रिओ ब्रिज अखेर बंद करण्यात आलाय. सुसाईड ब्रिज म्हणून हा ब्रिज ओळखला जातो. आजवर या ब्रिजवरून उडी घेत अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळेच प्रशासनानं हा ब्रिज बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मेक्सिकोतील सुसाईड ब्रिज बंद. पुलावरील सुरक्षा वाढवली जाणार. आत्महत्या वाढल्यानं प्रशासनाची धावाधाव. जगात जशा अनेक गोष्टी उपयोगासाठी आहेत तसाच त्यांचा दुरुपयोगही होताना दिसतो. याचंच एक उदाहरण म्हणजे मेक्सिकोतील रिओ गॉर्ज ब्रिज. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला हा ब्रिज इथल्या प्रशासनानं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्याला कारण ठरलंय इथं होत असलेल्या आत्महत्या. चालू वर्षात 6 जणांनी पुलावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे आणि हा ब्रिज बंद करण्यासाठी मुख्य कारण ठरलंय ते म्हणजे एका 15 वर्षांच्या मुलानं केलेली आत्महत्या. मेक्सिकोतील रिओ ग्रांडे नदीवर ताओस इथं हा पूल बांधण्यात आलाय. या पुलाची लांबी 1280 फूट असून उंची 600 फूट इतकी आहे. हा पूल पर्यटकांसाठी आकर्षण ठरत होता. मात्र आता तो आत्महत्यांसाठी प्रसिद्ध झालाय. 2025 या वर्षात 6 जणांनी या पुलावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. गेल्या आठवड्यात या ठिकाणी 3 जणांनी आत्महत्या केली. त्यात एका 60 वर्षीय अमेरिकन सैनिकाचाही समावेश होता. तर 6वी आत्महत्या ही 15 वर्षांच्या मुलाची होती. या पुलावर वारंवार आत्महत्यांच्या घटना घडत असल्यानं प्रशासनानं कडक उपाययोजना करण्याचं ठरवलंय. त्यासाठीच हा पूल अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलाय. संपूर्ण पुलाभोवती संरक्षक जाळी लावण्यात येणार आहे. तसंच पुलाचे कठडेही उंच केले जाणार आहेत. इथल्या सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात येईल असंही प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आलंय. अर्थात त्यानंतर हा पूल नेमका कधी खुला होईल याबाबत प्रशासनानं कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना तूर्तास तरी या पुलावरून दिसणारा निसर्गाचा सुंदर नजारा पाहता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ट्रॅफिक जॅमवर तोडगा काढण्यासाठी जगभरात फ्लाइंग कारची चाचणी सुरू आहे. त्यात नवनवे प्रयोग देखील केले जात आहेत. अशातच चीनमधून मात्र एक धक्कादायक बातमी समोर येतेय. इथं 2 फ्लाइंग कारची आकाशातच टक्कर झाली आहे. चीनमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात हा रिपोर्ट. उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात. दोन फ्लाइंग कारची आकाशात टक्कर.
एअर टॅक्सीचा प्रवास खरंच सुरक्षित? भविष्यातील वाहतूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या फ्लाइंग कारच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण चीनमध्ये एका सार्वजनिक उड्डाण चाचणीच्या वेळी 2 फ्लाइंग कारची हवेतच टक्कर झाली. या भीषण अपघातात एक कार खाली कोसळली आणि तिला आग लागली, तर दुसरी सुखरूप खाली उतरली. ही घटना चीनमध्ये एका हवाई प्रदर्शनाच्या तयारी दरम्यान घडली. रिहर्सल सुरू होती. 2 फ्लाइंग कार एकमेकांच्या खूप जवळ आल्या आणि अचानक त्यांची धडक झाली. या धडकेनंतर सुमारे 2.5 कोटी रुपये किंमत असलेली एक कार धाडकन जमिनीवरती कोसळली आणि तिच्यातून धूर निघू लागला. सुदैवानं दुसऱ्या कारच्या वैमानिकानं त्याची कार सुरक्षितपणे खाली उतरवली. पण या अपघातामुळे फ्लाइंग कारच्या सुरक्षिततेवरतीच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अपघात झाला त्यावेळी फ्लाइंग कार मॅन्युअल मोडमध्ये होत्या की ऑटोमॅटिक मोडमध्ये, याबद्दल अजून तरी कंपनीनं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र उडणाऱ्या कारच्या इतिहासातील हा पहिला सर्वात मोठा अपघात मानला जातोय, ज्यामुळे या तंत्रज्ञानाच्या तांत्रिक सुरक्षिततेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल गंभीर शंका निर्माण झाल्या. चीनमधील चांगचून एअर शोच्या रिहर्सल दरम्यान ही घटना घडली आहे. खरं तर ट्रॅफिकच्या समस्येवरती उपाय म्हणून फ्लाइंग कारकडे मोठ्या आशेनं पाहिलं जातं. चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स असे सगळेच आघाडीचे देश त्यावरती संशोधनही करतायत. पण या अपघातानंतर एअर टॅक्सीचा भविष्यातला प्रवास खरोखरच सुरक्षित आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. टायफून रागासा आणि जोरदार पावसामुळे तैवानमध्ये मोठं नुकसान झालंय. एका बॅरियर सरोवराचा बांध फुटल्यामुळे अचानक आलेल्या पाण्यात वाहून गेल्यानं 14 जणांचा मृत्यू झालाय, तर 30 जण बेपत्ता झालेत. अनेक घरं आणि इमारतींचं मोठं नुकसान झालंय. मंगळवारी दुपारच्या सुमारास डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे बॅरियर सरोवराचा बांध फुटला. त्यामुळे पाण्याचा मोठा लोंढा गुआंगफू टाउनशिपकडे वेगानं वाहू लागला. या घटनेत अनेक लोक पाण्यात वाहून गेले. सुदानमध्ये नमाज पठण सुरू असतानाच मशिदीवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 75 जण ठार झाले. मृतांमध्ये वृद्ध आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या क्रूरतेनं कळस गाठलाय. उत्तर दारफूर प्रांताची राजधानी असलेल्या अल फाशर शहरातील मशिदीवर हा ड्रोन हल्ला करण्यात आलाय. सुदान डॉक्टर्स नेटवर्कनं या हल्ल्याचा निषेध केलाय. आंतरराष्ट्रीय कायद्याचं हे उल्लंघन असल्याचं डॉक्टर्स असोसिएशननं म्हटलंय. अमेरिकेतील टेनेसी व्हॅली ऑथॉरिटीनं हार्ट्सविलेमधील अणुऊर्जा प्रकल्पातील कूलिंग टॉवर स्फोटांनी जमीनदोस्त केलाय. 1980च्या दशकात या प्रकल्पाचं बांधकाम थांबवण्यात आलं होतं. तेव्हापासून हा कूलिंग टॉवर उभा होता. कूलिंग टॉवर पाडण्यासाठी 900 पाऊंडांपेक्षा जास्त स्फोटकं वापरली गेली, तर 10 सेकंदापेक्षाही कमी वेळ लागलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना भारत आणि चीनवर मोठा आरोप केलाय. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या सत्रात आमसभेला ट्रम्प यांनी संबोधित केलं. यावेळी चीन आणि भारत रशियाकडून तेल खरेदी करत रशिया युक्रेन युद्धाला अर्थसहाय्य करणारे मुख्य देश असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका मत्स्य निर्यातीला बसलाय. टॅरिफ वॉरमुळे मत्स्य निर्यात संकटात आली असून 40% घट झाली आहे. कोळंबीसाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे टॅरिफ धोरणाचा मोठा फटका कोळंबी निर्यातीला बसलाय. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळेला इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.